आपण बघितलंच, काल आमच्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व बिनबुडाचे आरोप करत कोपरगावची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं। का ज्यांच्याकडे काही तथ्य नाही आहे, ज्यांच्याकडे काही पुरावे नाही आहे, तसे आरोप करून कोपरगावमध्ये फक्त एक निवडणूक आली म्हणून संभ्रम कसा निर्माण होईल लोकांमध्ये, याचा त्यांनी आज एक ठिकाणी म्हणजे केविलवाणी असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आपल्याला माहिती असेल का कोपरगाव शहराचं पाणी प्रश्नाचं राजकारण हे त्यांनी गेल्या प्रत्येक निवडणुकीचा समोर आली का ते करत असतात। 40 वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती त्यांना या कोपरगावचा साधा प्राणी प्रश्न सोडवता आला नाही। या ठिकाणी माहिती असेल का प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी कायम फक्त पाणी प्रश्नावर या ठिकाणी राजकारण केलेले आणि त्यांना माहिती आहे का हे कोपरगावची जनता आता एवढी सुंदर झालेली आहे का ज्यांना 40 वर्षामध्ये पाणी प्रश्न सोडवता आला नाही, साधं कोपरगावच्या लोकांना नीट पाणी देता आलं नाही, त्यांनी मान्य आमदार आशुतोष दादांवर बिनबुडाचे सर्व आरोप केलेले। आज आपण बघितलं असेल का त्यांच्या काळामध्ये त्यांनी असेच निवडणुकीच्या अगोदर आम्ही इकडनं पाणी देऊ, आम्ही तिकडनं पाणी देऊ, त्यांना त्यांच्या म्हणजे इथून पार दिल्लीपर्यंत सत्ता होती, तोपर्यंत त्यांना तो पाणी प्रश्न सोडवता आला नाही। पण मान्य आमदार आशुतोष दादांनी या कोपरगावच्या जनतेला ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर 2018च्या 19च्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सर्व जनतेला जो शब्द दिलेला होता का मला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या, मी तुमच्या कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही। आणि ती जनता जी कोपरगावची शून्य जनता आहे त्यांनी मान्य आमदार आशुतोष दादांना निवडणुकीमध्ये मतदार रूपी सर्वांनी आशीर्वाद रूप देऊन त्यांना निवडून दिलं। आणि तुम्ही बघितलं असेल सर्वांनी का लगेच 2 महिन्यामध्येच 5वा नंबर साठवण तलावाचं काम या ठिकाणी मान्य आमदार आशुतोष दादा झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली। आबा हा एक मोठा याच्या मागची पार्श्वभूमी सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे, कोपरगावच्या जनतेला माहिती आहे का 5वा नंबर तळ्यामध्ये खोडा आतापर्यंत किती लोकांनी आणलेला आहे। एक कोणते तरी दुसरीकडचे नागरिक उभे करायचे, 5वा नंबरचं तळ्याचं काम होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायचा, जेणेकरून कोपरगाव शहराचा एका साईडने आम्ही कोपरगावच्या जनतेला ते असं दाखवत आहे का आम्हाला तुमची किती चिंता आहे। आणि कोपरगावची जनता एवढी शून्य आहे की ती येणाऱ्या नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय आमदार आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे कोपरगाव शहरामध्ये लोक उभे राहतील त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहून कोपरगावची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांना हे निवडून देतील, कारण की त्यांना माहिती आहे का काम करणारा माणूस कोण आहे आणि खोटं बोलणारा माणूस कोण आहे। एवढं बोलतो माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।